तर आपल्या जीवनामध्ये अशी कठीण वाक्य येत असतात. जेव्हा आपण पोथी वाचत असतो तेव्हा नकारात्मक दोष येत असतात. कोणी आपल्याला दारात येऊन पटकन बोलून जाते. तेव्हा आपल्याला वाईट मनात नेहमी राहते की अरे त्यांना मला तर वाईट बोलले, आता मी काय करू. ते आहे. तर बघा, आपण जेव्हा पोथी वाचन करत असतो त्यावेळेस फक्त स्वामींचा चेहराच आपल्या समोर आला पाहिजेत, बाकी कोणाचाही चेहरा समोर आला नाही पाहिजेत. जेव्हा आपण डोळे बंद करतो त्यावेळेस जेव्हा माळा जप करत असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, त्यावेळेस जेव्हा स्वामींची जी कहाणी आहे, श्री स्वामी समर्थांची जी आपण पोथी वाचतो किंवा माळा जप करत असतो त्यावेळेस आपल्याला फक्त महाराजांची कहाणी समोर घ्यायची आहे की त्यांची कहाणी नेमकी काय होती, जी लाकूड तोड्यापासून तर महाराजांचा 6 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत स्वामींची अशी सेवा करायची आहे. तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. जर तुम्ही 26 तारखेपर्यंत ही पूजा केली, अर्चना केली, तर तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्की येईल. तर स्वामींची प्रचिती येण्यासाठी तुम्हाला हा उपाय, ह्या सेवा नक्की कराव्या. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे सुद्धा व्रत करण्यात येणार आहे. हे महालक्ष्मीचे व्रत केल्यानंतर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात. तर स्वामींची अशी सेवा करावी. तर ती सेवा करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 11 माळींचा जप किंवा 3 अध्याय रोज वाचन करावे. तुम्ही हा जर उपाय दररोज जर 26 दिवसापर्यंत केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. तो कसा करावा, कशी पूजा मांडावी, तर बघा, सर्वप्रथम तुम्ही बुधवारी संध्याकाळ किंवा सकाळ एकच निश्चित वेळ करावी. जर तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ करत असाल तर संध्याकाळी तुम्हाला 4च्या नंतर बसू शकता, कारण सकाळी 12 वाजेपर्यंत ही स्वामींचीच वेळ असते, देवपूजा करण्याची वेळ असते. 12 नंतर पूजा करू नये, कारण की 12 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत पूजा अमान्य ठरली जाते. म्हणून 12 ते 4 वाजेपर्यंत कोणतीही पूजा करू नये. तर बघा, पूजा कशी करावी. एक स्वामींचा फोटो मांडावा आणि त्यांना फुलांचा हार घालावा. त्यानंतर आपल्याला एक आसन घ्यायचे आहे. स्वामींना अगरबत्ती धूप दाखवायचे आहे, एक दिवा लावायचा आहे, गोड नैवेद्य ठेवायचा आहे. आणि आपण जी पोथी वाचतो, जी माळ जप करतो, ती माळसुद्धा त्याची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे. सुरुवात कशी करावी, तर तुम्हाला 21 अध्याय वाचन करायचे आहे. जर तुम्हाला मनाभावातून इच्छा पूर्ण करायची आहे तर हा एक कडक उपाय आहे. तो म्हणजे कसा, तर पूर्ण 1 ते 21 पर्यंत अध्याय वाचन करावे. हा 1 दिवसाचा अध्याय पूर्ण वाचन करावा. 26 तारखेपर्यंत करायचा आहे तुम्हाला. तर 6 तारखेपासून तर 26 तारखेपर्यंत हा उपाय करावा. म्हणजे तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करता येईल. रोज 26 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचन पूर्ण पुस्तक वाचायचं आहे. त्यानंतर 11 माळींचा जप करायचा आहे. तर तुम्हाला हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 तास लागेल. हा जर उपाय तुमच्याच्याने करणं होत असेल तर नक्की करावे, कारण हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तर दुसरा उपाय कोणता करावा, सोपा अध्याय कसा वाचावा, तर दररोज 3 अध्याय वाचन करावे. त्यानंतर 11 माळीचा जप करावा. हा स्वामींचा दिवस आहे बघा. या दिवसात तुम्ही जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात. हा उपाय जर तुम्ही केला तर हा उपाय नक्की करून बघावा. बघा, ज्यांच्या घरामध्ये मूर्ती आणि फोटो असते तर त्या घरामध्ये नेमकं काय होते. जर तुम्ही मनाभावातून देवाची पूजा करत असाल, अर्चना करत असाल, स्वामींची नित्यसेवा करत असाल, व्रत चारित्र्य अध्याय वाचत असाल, तरीही तुमची इच्छा प्रचिती तुम्हाला काय येत नाही, तुमची इच्छा पूर्ण का होत नाही. तर बघा, काही अशा गोष्टी असतात जेव्हा आपण वाचन करत असतो त्यावेळेस घडत असतात. आपण ती वाचन करताना त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, म्हणून तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत. चला तर बघूया का होत नाहीत. बघा, तुमचे काही कर्म असतात व काही तुम्ही कर्म करत असतात, तर त्यावेळी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील, काही उपाय करावे लागतील. तर ते उपाय कसे करावे, तर बघा, काही गोष्टी, तर बघा, आपल्या हातून ज्या 5 गोष्टी घडत असतात तर त्या कोणत्या गोष्टी आहेत,
ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर स्वामी माऊली या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच लोक म्हणतात की आम्ही स्वामींची गुरुचरित्राचे वाचनसुद्धा करत असतो, 11 माळीचा जपसुद्धा करत असतो, उपासना करत असतो, गुरुवारचे व्रत देखील करत असतो, तरीही आम्हाला योग्य ते फळ का मिळत नाही, आम्हाला प्रचिती का येत नाही, यामागचे कारण काय आहे? व तुम्ही रोज केंद्रामध्ये जाता, स्वामींचे दर्शनसुद्धा घेता, स्वामीला संकल्पसुद्धा करता, तरीही तुम्हाला प्रचिती का येत नाही, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण का होत नाहीत? तर बघा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर देवाच्या मंदिरामध्ये, स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा जातात, तिथे उपासनासुद्धा करतात, तिथे बसून स्वामींच्या चरणाजवळ स्पर्श करून येतात, तरीसुद्धा देव त्यांच्यावर, स्वामी त्यांच्यावर प्रसन्न का होत नाहीत? जर तुमचे कर्म चांगले नसतील तर तुम्हाला योग्य ते नाही. तुमच्या कर्मामुळे तुमच्या सोबत जी काही गोष्ट लागलेली असते, जे कर्म लागलेले असतात, ते तुमच्या पाठीमागे सततच येत असतात, सतत वाईट विचार येत असतात. जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुमच्या जीवनातून सर्व अडचणी, बाधा दूर होत असतात, जीवनातील ताणतणाव दूर होत असतात. तुमच्या जीवनात स्वामी जीवनात आले तर तुमच्या जीवनातील जी शक्य असेल ती गोष्टसुद्धा शक्य होत असते. बघा, स्वामी चरित्र वाचत असताना जेव्हा आपल्या मनामध्ये दुसऱ्या व्यक्तीविषयी वाईट भावना येत असतील, काही वाईट विचार येत असतील, तर त्यावेळेस सारामृतसुद्धा वाचत असतो, 11 माळीचा जपसुद्धा करत असतो, पारायण सारामृत वाचन करत असतो व त्यामध्ये घरातील जे देव असते त्याची सेवा करत असतो, पूजा करत असतो, उपवाससुद्धा करत असतो, तरीही आपल्याला प्रचिती का येत नाही? तुमच्या डोक्यात सतत दुसऱ्याचा विचार म्हणजे कसा, तर ती व्यक्ती कशी आहे, ती वाईट आहे, तिच्याबद्दल काही व्यक्तिगत भावना तयार करसाल की ती अशा पद्धतीची आहे, तिचे वाईट कृत्य आहेत, ती अशीच का वागली, तिने तिलाच का सांगितले, तिचे मला का सांगितले, असे सतत डोक्यात विचार येत असतात. तर सर्वप्रथम तुम्ही जेव्हा पोथी वाचन करत असाल, गुरुचरित्र वाचन करत असाल, 11 माळीचा जप करत असाल, तर हे वाईट जे विचार असतात ते पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकावे. नाहीतर ज्यावेळेस तुम्ही पोथी वाचत असाल त्यावेळेस तुमच्या डोक्यात सतत हे विचार चालू राहतील. त्यामुळे सर्वप्रथम हा विचार नक्की काढावा. त्यानंतर तुम्हाला दुसरा विचार कोणता करायचा आहे. विचार म्हणजे दुसरा गोष्ट कोणती तुमच्या मनामध्ये तयार करायची आहे. तर बघा, आपण दररोज देवांच्या पाया पडत असतो, त्याचबरोबर आपल्या घरात जे आई वडील असतात त्याचे सर्वप्रथम पाया पडावे. तर काही व्यक्ती अशी असतात की आई वडिलांच्या पाया पडत नाहीत, त्यांना आई वडिलांचे पाया पडायला चांगलं वाटत नाही. तर असे काही लोक असतात, त्यांना लाज सुद्धा वाटत असते आपल्या आई वडिलांचे पाया पडायची, त्यांना नको वाटते पाया पडायला. तर सर्वप्रथम स्वामी म्हणतात की मी सर्वप्रथम तुमच्या आईवडिलांमध्ये आहे, त्यानंतर तुम्ही जेव्हा आईवडिलांची सेवा कराल तेव्हा मी समजेल की माझी सेवा झालेली आहे. त्यामुळे तुम्ही आईबाबांची सेवा पहिल्यांदा करा, त्यानंतर स्वामींची सेवा करा. जर तुम्ही आईवडिलांना शक्यतो जे शक्य असेल ते शक्य गोष्ट देत नसाल तर स्वामी नाराज होतात. त्यामुळे त्यांना जे हवे असेल ते नक्की पहिल्यांदा द्यावे, पायासुद्धा पडावे. जर तुम्ही एखाद्या गावी राहत असाल, त्यांच्यापासून दूर राहत असाल, तर त्यांना विचारपूस नक्की करावी की कशी आहे तब्येत, तुम्ही कसे आहात, चांगले आहात का. तर त्यांची आठवणसुद्धा नेहमी काढत राहावी. दररोज 2 दिवसातून एकदा तरी फोन करावा. तर बघा, तिसरी गोष्ट कोणती आहे, तर आपल्या जीवनामध्ये अशी कठीण वाक्य येत असतात. जेव्हा आपण पोथी वाचत असतो तेव्हा नकारात्मक दोष येत असतात. कोणी आपल्याला दारात येऊन पटकन बोलून जाते, तेव्हा आपल्याला वाईट मनात नेहमी राहते की अरे त्यांना मला तर वाईट बोलले, आता मी काय करू, माझं कसं होणार. तेव्हा स्वामींचं नाव घ्यायचं राहायचं सारखं. त्या मनातली जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करता त्यावेळेस त्या विचाराने तो माणूस तुम्हाला शांत करण्यासाठी येतो. बघा, तुम्हाला एक दिवस असं होईल की तो माणूस तुम्हाला शांत करण्यासाठी तुमच्या घरी येईल, जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र वाचण्याची सुरुवात करसाल. बघा, असे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडून येतील. तर बघा, चौथी गोष्ट कोणती आहे ते आहे, तर बघा,
आपण जेव्हा पोथी वाचन करत असतो त्यावेळेस फक्त स्वामींचा चेहराच आपल्यासमोर आला पाहिजेत, बाकी कोणाचाही चेहरा समोर आला नाही पाहिजेत. जेव्हा आपण डोळे बंद करतो त्यावेळेस जेव्हा माळा जप करत असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, त्यावेळेस जेव्हा स्वामींची जी कहाणी आहे, श्री स्वामी समर्थांची जी आपण पोथी वाचतो किंवा माळा जप करत असतो त्यावेळेस आपल्याला फक्त महाराजांची कहाणीच समोर घ्यायची आहे की त्यांची कहाणी नेमकी काय होती, जी लाकूड तोड्यापासून तर महाराजांची जी सेवा होती, जी बरेच जणांनी सेवा केली होती, कशा पद्धतीने केली होती, महाराजांना काय म्हणत होते व त्यांनी निवास कसा घेतला होता, ते कसे निवासी झाले होते व ते कसे राहत होते. तर हा जर तुम्ही विचार केला माळा जपत असताना तर बघा तुमच्या डोळ्यासमोर सतत स्वामींचाच विचार येत राहील, दुसरा कोणाचाही विचार येणार नाही. स्वामी म्हणतात जे शक्य असेल ते करा. जो माझी अनन्य भावाने स्मरण जाईल व जे अनन्य भावाने माझे स्मरण करेल त्याच्या जीवनात मी सर्व संकटे दुःख नाहीसे करीन, त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करीन. तर स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू सर्व कार्य करत राहा, मी तुझ्या नेहमी कार्यात साथ देईन. तुला कधीही संकटात सापडू देणार नाही, तुझे दुःखसुद्धा नाहीसे करीन. तुला कोणाच्या समोर झुकण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तू नेहमी त्या गोष्टीतून निघून जाशील आणि समोर जा. मी तुला तुझ्या घर जमिनीबद्दल किंवा तू जागा घेशील, काही घर बांधशील, त्यामध्ये मी तुला सतत पुढे नेईन. तुला मागे कधीही वळून बघू देणार नाही. तुला श्रीमंत बनायला, गरिबीतून श्रीमंत बनण्यासाठी मी सतत तुझ्या पाठीशी राहील. तू फक्त कर्म करत राहा, कष्ट करत राहा, साथ मी देईन, असे स्वामी म्हणतात. म्हणून म्हणतात श्री स्वामी समर्थांची सेवा नक्की करा, 11 माळीचा जप नक्की करा, 3 अध्याय गुरुचरित्राचे वाचन नक्की करावे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.